महाराष्ट्राचे अल्पसंख्याक मंत्री आणि शिंदेंच्या शिवसेनेचे सिल्लोडचे आमदार अब्दुल सत्तार, माझ्यात मुख्यमंत्री बदलण्याची ताकद आहे असं सत्तार कॉन्फिडेंटली सांगतात। आणि आता त्याच सत्तारांना पराभूत करण्यासाठी उद्धव ठाकरेंनी कंबर कसली आहे, एवढी की सत्तारांना पराभूत करण्यासाठी सिल्लोडमध्ये भाजपच्या गळ्यात गळे घालण्यासाठी ते तयार आहेत। आता ठाकरेंच्या भूमिकेनंतर गप्प बसतील ते सत्तार कसले? त्यांनी पण जोरदार पलटवार केलाय। पाहुयात उद्धव ठाकरे आणि अब्दुल सत्तार यांच्यातलं वाकयुद्ध। पण एकदा तुम्ही या गद्दाराला पाडा नाही असा गाडा। मी तर त्यांना पहिले गाडलेला आहे 2.5 वर्ष अगोदर। मला कोणी गाडू शकत नाही। याला तुरुंगात टाकल्याशिवाय राहणार नाही। त्यांना पाय उतार केला मी मुख्यमंत्री पदावरून, त्याची जलुसी आहे। उद्धव ठाकरे आणि अब्दुल सत्तार यांच्यातल्या वाकयुद्धाचा हा ट्रेलर। आता पूर्ण पिक्चर पाहूया। उद्धव ठाकरेंची सिल्लोडमध्ये म्हणजेच अब्दुल सत्तारांच्या मतदारसंघात प्रचार सभा झाली। एकनाथ शिंदेंसोबत गेलेल्या आमदारांच्या बालेकिल्ल्यात उद्धव ठाकरेंची तोफ जरा जास्तच धडाडते। तशी सिल्लोडमध्येही धडाडली। मात्र सत्तारांच्या पराभवासाठी उद्धव ठाकरे भाजपचा दारुगोळा वापरण्यासही तयार आहे। विश्वास नाही बसत? मग तुम्हीच ऐका। काल सुद्धा त्यांच्या व्यासपीठावरती सुप्रियाताईला शिवीगाळी करणारा हा त्यांचा उमेदवार, त्याचा प्रचार करण्यासाठी मोदी आले होते। म्हणजे एकूणच संपूर्णपणाने यांच्या सगळ्यांचा थरा खालावलेला आहे। स्वतःमध्ये मुख्यमंत्री बदलण्याची ताकद असल्याचा दावा करणाऱ्या सत्तारांनी ठाकरेंवर कसा पलटवार केला आणि ठाकरेंनी सत्तारांविरोधात ज्या भाजपला साथ दिली आहे त्या भाजपचंही काय म्हणणं आहे तेही ऐकलं पाहिजे। उद्धव ठाकरे यांनी भाजपला आवाहन केलं आहे की सिल्लोडमध्ये अब्दुल सत्तारांचा पराभव करण्यासाठी एकत्र या। काय प्रतिक्रिया आहे? काय बोलू मी या विषयावर? या विषयावर काय उत्तर द्यावं? आम्ही महायुतीमध्ये आहोत, आम्ही सर्वजण एकत्रितपणे लढतो आहोत। आम्हाला सरकार आणायचं आहे, बहुमत आणायचं आहे, ते येणार आहे। आणि अशा पद्धतीने ते भाजपला आव्हान करतायत। हास्यास्पद गोष्ट आहे मला असं वाटतं। उद्धवजी आता काय करतात आजकाल त्याला कळत नाही मला असं वाटतं। साहेब मी यासाठी बोललो महाजन साहेब का ते भाजपशी युती करून मला पाडण्याचा बोलू लागले, तर मी म्हणलं यांच्या डोक्यावर परिणाम आहे। पण इतकंच बोललो मी। उद्धव ठाकरेंनी अब्दुल सत्तारांना जेलमध्ये धाडण्याची भाषा सुरू केली आहे, तर ठाकरेंना उत्तर देण्यासाठी सत्तार नवनवीन विशेषणं शोधतायत। मी इथे भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांना खास करून आवाहन करतोय, म्हणजे विनंती करतोय। ठीक आहे, तुमचं आमचं थोडंसं मतभेद असतील, त्याच्यासाठी सुद्धा माझ्याशी कोणी येऊन बोलायला तयार असेल तर मी त्यांच्याशी बोलायला तयार आहे। पण आता आपण सगळे मिळून सिल्लोडला लागलेला कलंक हा धुवून टाकूया। ही संधी आहे, कारण आपली संस्कृती, आपले संस्कार वेगळे आहेत। त्यांना मग 2019 मध्ये दिसली नाही का ती दहशत? मग मला कसा प्रवेश दिला, कसा माझ्यासाठी? त्यावेळेस मी आदरणीय सन्माननीय होतो। आता लगेच त्यांचा ऑपरेशन झाला की त्यांना कळू लागला का मी दहशतवाद आहे। माझी दहशत असती तर 25 वर्षापासून लोकांनी मला खांद्यावर घेतला नसता। ठाकरे आणि सत्तार निवडणुकीत कोणत्या उमेदवाराला राजकीय दृष्ट्या गाडायचं आणि कुणाला तारायचं हे मतदार ठरवणार आहेत। पण तुर्तास सिल्लोडमध्ये एकमेकांना गाडण्याची स्पर्धा सुरू झाली आहे। पण एकदा तुम्ही या गद्दाराला पाडा नाही असा गाडा की याचा पापाचा पाडा, याची पूर्ण चौकशी करून तुम्हाला भयमुक्त आणि दहशतमुक्त करून याला तुरुंगात टाकल्याशिवाय राहणार नाही, हे सुद्धा मी तुम्हाला वचन देतोय। मी तर त्यांना पहिले गाडलेला आहे 2.5 वर्ष अगोदर। मला कोणी गाडू शकत नाही, ना भारतीय जनता पार्टी असो का अजून कोणती असो। मी जे बोलू लागलो, मी ऐतिहासिक मताने निवडून येणार आणि उद्धव साहेबाला ते उत्तर मिळणार आणि तो उत्तर त्यांना 23 तारखेला मिळेल। पण तुम्हाला जेलमध्ये टाकू असं त्यांनी? अरे त्यांना जेलमध्ये टाकण्याची पाळी आलेली आहे। ते मला काय जेलमध्ये टाकणार? हे जलुसी आहे। त्यांना पाय उतार केला मी मुख्यमंत्री पदावरून, त्याची जलुसी आहे। सिल्लोडमध्ये उद्धव ठाकरेंनी भाजपला साथ घालण्यामागचं कारण आहे
रावसाहेब दानवे आणि अब्दुल सत्तार यांच्यातलं विळ्या भोपळ्याचं नातं। रावसाहेब दानवेंनी सत्तारांना थेट औरंगजेब आणि रझाकारांची उपमा दिली, तर सत्तारांनी देखील ईट का जवाब पत्थर से असं म्हणत पलटवार केलाय। कन्नड, भोकरदन आणि फुलंब्री या 3 मतदारसंघात विरोधात फटाके फोडणार युती धर्माच्या। युती धर्माचा सिल्लोडमध्ये जशी युती धर्म पाडल्या जाईल त्याच पद्धतीने मी काम करल। मी पहिलेच बोललो, माझ्या मतदारसंघामध्ये जसं जसं युती धर्माचे एक धर्मामधला आमचा भाऊ जसं वागल त्याच पद्धतीने मी फटाके फोडणार। विरोधात गेले तर काही लायसन द्यायची गरज नाही। मीच बोललो तुम्हाला का विरोधला विरोध करायचा, माझा कोणी विरोध केला तर त्याचा वध केल्याशिवाय मी राहत नाही। तुमचे कधी म्हणजे सहकारी किंवा तुमचे शेजारी असं म्हणतात की जर युती धर्म पाळला नाही सिल्लोडमध्ये तर भोकरदन, त्यानंतर कन्नड आणि त्यानंतर फुलंब्री विरोधात फटाके। यार मी अनेक वेळेस सांगतो, डरवतो कोणाला? या भोकरदन तालुक्यामध्ये औरंगजेब येऊन आमच्या शिवाजी महाराजांच्या लोकांना डरवतो का? तू काय रजाकार आहे का? मी फुलंब्रीत असं करीन, मी भोकरदनमध्ये असं करीन, मी संभाजीनगरमध्ये असं करीन, मी शिल्लोडमध्ये कुत्ता निशाणे घेईन तरी निवडून येईन। लोकांना गृहीत धरलं का? शिल्लोडचे लोक गृहीत धरण्यासारखे नाही आहेत मालक। आजूबाजूचे गाव परेशान आहे, मार्केट परेशान आहे, दहशत आहे आणि त्याच्यामुळे ही मगरुरीची भाषा आहे। मला सांगा, मी कुत्ता निशाणे घेईन तरी निवडून येईन म्हणजे काय? शिल्लोडच्या लोकांनी कुत्त्यावरची मारायचं का? कुत्त्याला तर खेटवणं मरत असते आणि इकडे मी असं करीन तिकडं, यांचं ऐकणार कोण आहे? एक विशिष्ट प्रकारचे लोक आहेत ते त्यांचं ऐकतील। म्हणजे त्यांचा जो कोणी फॉलोवर असेल इथं, त्यांचे फॉलोवर काही वस्त्या येते असं भोकरदनभरून थोडेच आहे। त्यामुळे त्याही लोकांशी माझे खूप चांगले संबंध आहेत, पण ते दाखवतात की ते माझं ऐकतात म्हणून। भोकरदन तालुक्यामध्ये त्यांचं कुत्र ऐकणार नाही, ते ज्या चिन्हावर विराहणार आहेत ना तेही ऐकणार नाहीत। रावसाहेब दानवे आणि अब्दुल सत्तार यांच्यातल्या संघर्षामुळे मराठवाड्यातील महायुतीतलं वातावरण गढूळ झालंय असं म्हणणं चुकीचं ठरणार नाही। शत्रूचा शत्रू तो आपला मित्र मानला जातो आणि राजकारणात कुणी कुणाचा कायमचा मित्र किंवा शत्रू नसतो असं म्हणतात। या दोन्ही म्हणींप्रमाणे रावसाहेब दानवे अब्दुल सत्तारांच्या पराभवासाठी ठाकरेंसोबत राजकीय डील करणार का? कृष्णा केंडे, एबीपी माझा, सिल्लोड, संभाजीनगर। मी सुरुवातीलाच ज्या गाडण्याबद्दल आणि शड्डू ठोकण्याबद्दल बोललो होतो ते हेच। अजून 4-5 दिवस बाकी आहेत। हे सगळं आणखी कुठवर जाणार कुणास ठाऊक। असो, राजकीय शोलेमध्ये आज इथंच थांबूया। उद्या पुन्हा भेटूच। पाहत रहा एबीपी माझा। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।